हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा, असे म्हणत छत्रपती शिवरायांनी आपल्याला स्वामिनिष्ठ मावळ्यांच्या बळावर एक स्वतंत्र असे स्वराज्य निर्माण करून दिले. यामध्ये असंख्य सेनानी, मावळे, सरदार, लढवय्ये यांनी आपला देह या पवित्र कामासाठी प्राणार्पण करून आपल्याला हे स्वाभिमानयुक्त स्वराज्य दिले. शिवाकाशीदांच्या मूळच्या नेबापूर गावी सध्या त्यांची ही समाधी स्थळ उभारलेले आहे. येथे सध्या सुशोभीकरणाचे काम सुरू असून असंख्य शिवभक्त येथे भेट द्यायला येतात. आपले हिंदवी मराठा साम्राज्य हे अनेक रणधुरंधर मावळे आणि सरदारांच्या पराक्रमाने पावन झालेले आहे. त्यातीलच एक पराक्रमी ते मावळे म्हणजेच नरवीर शिवाकाशी. सिद्धी जोहरच्या पन्हाळ्याच्या वेळात ज्यावेळेस छत्रपती शिवराय अडकले होते त्यावेळेस महाराज पन्हाळ्याहून विशाळगडाकडे सुखरूप जावे यासाठी अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली होती. त्यातीलच एक प्रमुख म्हणजे प्रति छत्रपती शिवाजी महाराज दिसणारे वीर शिवाकाशीद. शिवाकाशीदांनी महाराजांचा वेश धारण करून सिद्धीच्या सैन्याची दिशाभूल करण्यासाठी पालखीत महाराजांचा वेश धारण केला होता आणि यामुळे निश्चितच सिद्धीच्या सैन्याची दिशाभूल झाली आणि खऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना विशाळगडावर जाण्यासाठी एक मोलाचा अवधी मिळाला. परंतु शिवाकाशीदांना यामध्ये आपला प्राण गमवावा लागला. परंतु वीर शिवाकाशीद यांच्या या बलिदानामुळे येणाऱ्या अनेक पिढ्यांना स्वराज्य लाभले. वीर शिवाकाशीद हे पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापूर गावातील एक सदस्य होते. अगदी सुरुवातीपासूनच त्यांना सगळे छत्रपती शिवाजी महाराजांची हुबेहूब प्रतिकृती म्हणत असत. याचा पुढे स्वराज्याला जाऊन किती फायदा झाला हे सगळ्यांच्या नंतर लक्षात आलेच. तर या नरवीर शिवाकाशीदांना मानाचा मुजरा. तेरा जुलै 1660 रोजी झालेल्या पावनखिंडीच्या लढाईमध्ये आपल्या मराठ्यांनी मर्दुमकी गाजवून छत्रपती शिवरायांना विशाळगडावर सुखरूप पोहोचवण्यात जे यश मिळवले, यामध्ये रायाजी बांदल, बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे, शंभूसेन जाधव आणि असंख्य बांदल सैनेला
आपले प्राणार्पण करावे लागले. परंतु ते प्राणार्पण म्हणजे स्वराज्यासाठीचा त्याग आणि आपल्या पुढच्या पिढींसाठी येणारं आयुष्य हे सुकर करावं म्हणून आपल्या या महान पूर्वजांनी आनंदाने ते काम पत्करले. पावनखिंडीमध्ये ही लढाई झाल्यानंतर छत्रपती शिवराय त्याच वेळेस विशाळगडाचा मोर्चा तोडून वरती विशाळगडावर पोहोचले. बाजींची ते आवर्जून वाट पाहत होते. परंतु नियतीच्या मनात काही वेगळाच खेळ होता. महाराजांच्या विशाळगडावर पोहोचल्याच्या 5 तोफांचे बार ऐकूनच बाजींनी आपला देह ठेवला. आपल्या मावळ्यांनी, आपल्या पराक्रमी राहिलेल्या सगळ्या मावळ्यांनी या बाजींचे आणि फुलाजींचा देह विशाळगडावर नेला. बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभूंची ही समाधी आपल्याला थोडंसं बाजूला येऊन पाहावी लागते. अमृतेश्वर मंदिराच्या थोडं खाली आलं की आपल्याला ही समाधी दिसते. आपण प्रत्येकाने विशाळगडावर आलं येथे आवर्जून, आणि मी तर म्हणेल येणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आपण नक्की यावं. पावनखिंडीच्या संग्रामानंतर, या रणसंग्रामानंतर वीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांनी आपला देह मायभूमीसाठी त्या पावनखिंडीत खर्ची पाडला. आपल्या राहिलेल्या मावळ्यांनी त्यांचा देह तिथेच न सोडता त्यांना घेऊन या विशाळगडावर ते देह आणण्यात आले आणि निश्चितच छत्रपती शिवरायांनी त्यांचा अंत्यसंस्कार विशाळगडावर येथे केला. हीच ती पावनभूमी जिथे बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे आज देखील आपल्याला आशीर्वाद देत येतेच आहेत.